मनोज जरांगे पाटलांचं भगवं वादळ मुंबईला धडकलं आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर असो, मराठवाडा असो किंवा राज्यातील विविध कोपऱ्यांमध्ये असो, त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांचा दौरा अजूनही सुरू आहेत. घरी जरी गेलेले असले तरीसुद्धा ते अजूनही मैदानावर फील्डवर पाहायला मिळत आहेत. पाटील, काय सांगाल? तुम्ही अजूनही मैदानावर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी तुमच्यावर टीका टिप्पणी केली जाते विशेष म्हणजे, मात्र तुम्ही अजूनही समाजासाठी स्वतःला वाहून दिलं आहे. हो, मी अंतर्वालीतच आहे. कारण जोपर्यंत या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. म्हणून मी 10 फेब्रुवारीला घोषणा केली की आमरण उपोषणाची अंमलबजावणीसाठी. बरं पाटील, तुम्ही पाहिलं की तुमचं भगवं वादळ मुंबईला धडकलं होतं. मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येनं, कोट्यवधींच्या संख्येनं जो होता तो जनसागर पाहायला मिळालेला होता. मात्र त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते म्हणजे राज ठाकरे यांनी, की तुम्ही जो काय जल्लोष करताय नेमकं काय मिळालं म्हणून करताय, नेमकं काय मिळालं तुम्हाला? नाही, आता त्यांच्याकडून स्टेटमेंट येणं म्हणजे मला तर हास्यास्पदच वाटायला लागलं आहे. ते एकतर कायद्याचे सुद्धा खूप अभ्यासक आहेत आणि मराठा समाजात त्यांना एक मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी तरी असं त्या येवल्याच्या माणसांनी बोलू नये, येवल्याहून जाऊन आल्यासारखं. कारण त्यांच्याबद्दलचा पहिल्यापासूनचाच मराठा समाजाला आदर आहे. हो, त्यांनी असं का केलं असं माहीत नाही, पण सांगतो आता त्यांना नाविलाज आहे माझा. त्यांना अनुभव असताना, त्यांचं वक्तृत्व चांगलं असताना, समाजाचंही त्यांच्या पाठीमागं मोठी फळे असताना ते का म्हणलेत मला माहीत नाही, तरी सांगतो मी समजून त्यांना की ओबीसी आरक्षणाला देताना 2000 आणि 2001चा कायदा बनलेला आहे. या कायद्याअंतर्गतच जर आरक्षण ओबीसीला देशात द्यायचं असलं किंवा राज्यात काही त्याच्या दुरुस्त्या करायच्या असल्या तर 2001चा कायदा याच्यात दुरुस्ती करावी लागते. आणि दुरुस्ती करायची जर असली तर राजपत्रित अधिसूचना काढावी लागते, त्याच्याशिवाय होत नाही. किंवा तुम्हाला त्यावेळेस विधानसभा सुरू असावी लागते. जर विधानसभा त्यावेळेस सुरू असली तर तुम्हाला अधिसूचना काढायची गरज नाही. आता विधानसभा सुरू नाही आहे. मग आता काय केलं पाहिजे? या कायद्यात दुरुस्ती करायची. कारण हा कायदा दुरुस्त करणं सोपी गोष्ट नाही आहे. 2001चा 2001च्या कायद्यानुसार जे जे कायदे झाले, मग 2004चा असन, 2001चा असन, 2006चा असन, 8चा असन, 12चा असन, हे कायदे बनवताना 2001च्या कायद्याच्या अधीन राहूनच बनावं लागतात, तरच ते बनते. मग आता तुम्हाला त्या ओबीसीच्या कायद्यात सगळे सोयऱ्यांची व्याख्या घ्यायची, म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना तुम्हाला आरक्षण द्यायचं. तर तुम्हाला 2001चा कायदा दुरुस्त करण्यासाठी अधिसूचना तर काढावंच लागणार आहे. एवढं त्यांच्या लक्षात येत नाही म्हणल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलावं? त्याच्यासाठी ती दुरुस्ती झालेली. दुरुस्तीसाठी अधिसूचना झाली. आता येत्या अधिवेशनात, आता या 8-10 दिवसात त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार आहे. कायद्यात रूपांतर झाले त्याची अंमलबजावणी होणार आहे. असा याचा क्रम असतो. आणि ते मराठ्यांनी खेचून आणलं आरक्षण. कारण हे कायद्याचं राज्य आहे. त्यांना म्हणून सांगतो, हे कायद्याचं राज्य आहे. इथं काय मुंबईला गेले एखाद्या घमिल्यात आरक्षण ठेवलं किंवा गोणी ठेवलं घुसलून आणलं असं नसतं. कायद्याचं राज्य आहे. इथं तुम्हाला काही घटना, एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तो कायदा त्याच्यासाठी बनवावा लागणार आहे किंवा त्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, तरच तुम्हाला मिळत. आता आम्ही एवढी मोठी लढायला तिथं गेलो होतो, बरोबर. आणि मग ती लढायला तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला काहीतरी कायद्यात रूपांतर करून आणणं गरजेचं होतं. आरक्षण तर लगेच नव्हतं. हे आरक्षणच आहे. अधिसूचना आणली, अध्यादेश आम्ही आणला, म्हणजे हे आरक्षणच आणले. आता त्याचं होतं आहे. आता त्यांची इच्छा असू शकते किंवा महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांची, म्हणजे जे सरकारच्या सुपाऱ्या घेऊन आता सोशल मीडियावर बोलतात काय मिळालं मुंबईत जाऊन, काय मिळालं मुंबईत जाऊन. त्यांना नाही मिळालं हो, पण माझ्या गोरगरीब सामान्य करोडो मराठ्यांना मिळालं. तो अध्यादेश मिळाला. त्याच्यामुळं तुम्ही आता अधिवेशन ह्या 8-10 दिवसात होणार आहे. 15 तारखेच्या नंतर मराठ्यांना काय मिळालं आहे मला त्या दिवशी विचारा म्हणा. त्यांना वाटत असेल काही आमच्या लोकांना पण, जे आता बोलत आहेत ना सोशल मीडियावर, यांनी इथंच बसून राहावं, मुंबईतच माड्या घालून बसावं, उद्रेक घडावं, जाळपोळ घडावं, आमचे पोरं तिकडंच गुंतून टाकावं सगळे, म्हणजे पानिपतसारखी आमची हार झाली पाहिजे, हे स्वप्न होतं त्यांचं. आणि मुंबईतच बसून राहावं हे स्वप्न होतं त्यांचं. मग आता आम्ही जर शांततेत गेलो तर शांततेत जाऊन आरक्षण आणलं, मग त्याचा गुलाल न उधळायचा का? 75 वर्षात मराठ्यांसाठी दुरुस्ती झाली का? कायदा झाला का? सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा आणला ह्या गोरगरिबाच्या करोडो पोरांना, हे मराठ्याला कळतंय. आता त्यांना मुंबईत बसून कसं कळत नाही ते आम्हाला काय माहीत. बरं पाटील, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही एक इशारा दिला आहे, जर का पुढचं पाऊल योग्य रीतीनं उचललं गेलं नाही तर उपोषणाला तुम्ही पुन्हा एकदा बसणार आहात. खास करून मनोज जरांगेंनी उपोषणाला बसू नये समाज हा वारंवार म्हणतो, मात्र ती वेळ काय येऊ शकते किंवा राज ठाकरे यांनी त्या विषयावर पण प्रश्न उपस्थित केला की का गरज पडते तुम्हाला किंवा तुम्ही का अशी घोषणा करता? आता तुम्हीच आत्ता म्हणली, तुमचं स्टेटमेंट एका ठेप्याला ठेवलं तर बरं होईल म्हणा. मग
कारण मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मराठ्यांचा वर्ग त्यांना मानणार आहे, त्यांची दुसरी तिसरी वेळ मराठ्यांच्या विरोधात स्टेटमेंट करायची. आम्ही याच्यासाठी आमचे लोक तुम्हाला मानत नाही आहेत की तुम्ही आमचेच लाकडं घेऊन आम्हालाच त्याची झळा पोचायचे जाळ करून, हे अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून नाही. त्यांच्याबाबत मी 3 वेळेस ते बोलले तरी एकदाही बोललो नाही. पण आज तुम्हाला कायद्यात रूपांतर होणारे सगळे लोक त्या कायद्याच्या विरोधात चाललेत. याचा अर्थ तो कायदा मराठ्यांसाठी खूप मोठा आहे हे तुम्हाला कळायला नसतानाही तुम्ही जाणून बुजून बोलायला लागलात हे आमच्या लक्षात यायला लागलं. मराठ्यांचेच पोरांनी आम्ही तुम्हाला डोकर उचललेलं आहे सगळ्यांनी. एकाच नावाच्या पाठीशी मॉब जुळायचा. मराठेच मराठ्यांसाठी जुळले, एका दिवस तीही अडचण असू शकते, तीही अडचण असू शकते. परंतु आम्ही त्यांच्याबद्दलचं कधी स्टेटमेंट वाईट केलेलं नाही. पण ते वारंवार 3दा झालं त्यांचं. आता करतायत याचा अर्थ आम्हाला त्यांच्याबद्दल आता संशय यायला लागला. तुम्ही मराठ्यांना कायदा बनवायला लागलं कसं का बोलताय? उपोषण यासाठी मला करायचं आहे. अधिसूचना काढली, अधिवेशन 15 तारखेला आहे. तिथपर्यंत त्याच्या आत मला अंमलबजावणी पाहिजे कायद्याची. त्या कायद्याची मला अंमलबजावणी पाहिजे. कारण तुम्ही दुसरंही म्हणलात की माझा मराठा समाज म्हणतो बसू नका. मी बसतो आहे माझ्या मराठा समाजाच्या गोरगरीब पोरांचं कल्याण व्हावं म्हणून. कोण म्हणतं काय मिळालं नाही हो? बार यांनी हे चालवलं आहे की आंदोलनातून काय मिळालं. 54 लाख मराठ्यांना नोंदी मिळाल्या. कोणत्या आंदोलनातून मिळाली? आंदोलनाची यश नाही का? समिती काम करायला लागली, समितीला मुदत वाढवून घेतली 6-6 महिन्याची. तेव्हापासून आत्तापर्यंत 7 महिने ती आणि हे 2 महिने वाढवलेत. 9 महिने समिती काम करणारे. हे यश नाही आहे का? 57 लाख मराठ्यांच्या परिवाराला 5-5 जरी प्रमाणपत्र मिळाले, वाटप सुरू आहे, मिळाले म्हणण्यापेक्षा सुरू आहे. 2 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं लागलं. हे आंदोलनाची यश नाही का? मराठवाड्यांचं गॅजेट घ्यायला लागलेत, यश नाही का? भाटाचं देवदेवतांचे संस्थानाचं घेत नव्हते, ते घ्यायला लावला, शासन निर्णय झाला. एकूण आत्तापर्यंतच्या आंदोलनात 9 शासन निर्णय झालेत. हे यश नाही का आंदोलनाचं? काहीच मिळालं नाही की आंदोलनातून. गॅजेट, बॉम्बे गॅजेटसुद्धा घ्यायला लागलेत. 17 संस्थांचं गॅजेट घ्यायला लागले. यश नाही आंदोलनाचं? समितीने इतकं उकरून काढले, आता तालुका स्तरावर समित्या झाल्यात. हे यश नाही का? यश म्हणजे काय नेमकं? तुम्हाला काय म्हणायचं आहे? जाळपोळ दगडादगडी झाली पाहिजे, मराठीचे पोरं पुरे गुंतले पाहिजे, हीच इच्छा होती ना मुंबईत तुमची. मराठ्यांनी ती नाही पूर्ण होऊ दिली. मराठी शांततेत गेले, याताना मराठ्यांना लागणारं आरक्षणच घेऊन आले. कायदा घेऊन आले म्हणजे आरक्षणच घेऊन आले. मराठ्यांना काय मिळालं आहे तुम्ही 15-16 तारखेला बघा, मला काय मिळाले, मग कळन तुम्हाला. उगाच विरोधी स्टेटमेंट देऊन मराठ्यांच्या नजरेतून पडू नका. नक्कीच एक सल्ला तुम्ही राज ठाकरेंना हा दिला आहे. मात्र पाटील, एक महत्त्वाचा एक प्रश्न आहे. 5 महिन्याच्या नंतर तुम्ही घरी गेले, मात्र किती तास थांबले घरी? रात्री परत 2 वाजेपर्यंत मी अंतरवलीत गेलो होतो. परत मंडपमध्ये सगळ्यांना बसवलं, कारण मला समाजातून करमतच नाही. मी घरी गेलो, त्या दिवशी कायदा पोरांनी आणला. करोडो पोरं मुंबईत गेले आणि खूप जणांची इच्छा होते, ही मुंबई अशी करा तशी करा. हे बघा, आम्हाला काय पाहिजे होतं? सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश. मग तो आम्हाला अंतर्गत मिळो, नगरमध्ये मिळो, पुण्यात मिळो, लोणावळ्यात मिळो, पनवेलमध्ये मिळो किंवा वाशीत मिळो किंवा आझाद मैदानावर मिळो, आम्हाला मिळाल्यावर आम्ही वापस आलो. आम्ही गोरगरिबांची लढाई लढतो. गरजवंत ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी लढाई. जे म्हणतात आम्हाला काहीच मिळालं नाही त्यांच्यासाठी ही लढाई नाही. त्यांना नाही मिळालं, मी प्रामाणिकपणानं मराठा समाजासमोर मान्य करतो. ते म्हणते ते खरं आहे, मुंबईला गेल्यामुळं काहीच मिळालं नाही, हे खरं आहे. कारण त्यांना बॅगा पाहिजे होत्या पैशाच्या, त्या नाही मिळाल्या. पदं पाहिजे होते, ते नाही मिळाले. त्यांना जाळपोळ व्हावं वाटत होते, ते नाही मिळालं. आणि मी आहे तर पैसे फेशन पदं मिळत नसते त्यांना. यांच्या दुकानं मी बंद केलेत. म्हणून या सरकारनं काय झालं आहे, सरकारनं आणि विरोधी पक्षानं यांनी काही लोक पेरलेत आमच्या विरोधात बोलणारे, आणि ते सोशल मीडियावर लिहायला लागले. पण गोरगरिबांना मिळाले, गोरगरीब येताना घेऊन आलेत. माझ्या गोरगरिबांना खूप मिळाले, म्हणून मला दम निघत नाही. मग तिथं ते मिळाल्याच्या नंतर पोरांनी समाजानं गुलाल उधळला, कारण कायदा बनला म्हणून गुलाल उधळला. आता कायदा पारित झाला ना एकदा आणि त्याची अंमलबजावणी झाली. एक प्रमाणपत्र त्या कायद्यातून मिळू द्या, एकच, फक्त एक. तुम्ही आता झाली दिवाळी, तुम्ही नुसती महादिवाळी बघा कशी असते आणि विजयाची सभा बघा. कारण मी घरी नाही थांबू शकत, कारण मला मी समाज त्यावेळेस म्हणला, आता तुम्ही समाजाचं ऐकता का नाही? ऐकता ना? मग आम्ही तुमचं ऐकतो, तुम्ही आमचं ऐकतो, तुम्हाला घरी जावं लागेल. आणि या 400-500 जणांचा मला तिथं हट्टा नाविलाज, मी म्हणलं चला 31 तारखेला जाऊ. 31 ऐवजी 1 झाली. आम्ही नाविलाजानं गेलो, पण मी घरी गेलो पण पाहुणा म्हणून गेलेलो. जसं समाजात तिथं पाहुणा म्हणून जातो आहे, तसंच मी घरीसुद्धा पाहुणा म्हणून 2 दिवसाचा गेलेलो आहे. कारण मला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी समाजाला परिवार मानलेला आहे.
आणि समाजानं मला काय प्रेम कमी दिलेलं नाही. मी खरंच सांगतो, एवढं वैभव घेऊन आलेलो आहे की खूप नशीबवान आहे मी, की मला आईबापाची ना कुटुंबाची आठवण या समाजाने येऊन दिली. इतकी माया केली की प्रचंड. मग त्यांच्या लेकरांच्यासाठी जे आरक्षण लागतं आहे, म्हणजे ज्या नोंदी मिळाल्यात त्यांच्या आधारावर ज्यांना नोंदी मिळाल्या नाहीत त्याच्यासाठी तोच सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. एकदा त्यांच्या पदरात एकदा अंमलबजावणी टाकली की मी मोकळा झालो. म्हणून माझं मराठा समाजाला आव्हान आहे लोकशाही चॅनलच्या माध्यमातून, मायबापा हो, हे सोशल मीडियावर कोणाची तरी सुपारी घेऊन लिहायला लागले. आपल्याला मिळालेलं असतानाही लक्ष देऊ नका. आणि आपल्या पोरांचं आता कल्याण झालेलं आहे. हे 15-16 तारखेला मराठा समाजाच्या लक्षात येणार आहे की मराठ्यांचं किती कल्याण झालं आहे. आता यांचं काय प्रॉब्लेम झाला, यांना काहीतरी पाहिजे होतं, दंगली व्हावात किंवा काय तिथंच बसून राहावात. आता मिळाल्यावर बसून राहिल्यावर पोरांचे किती हाल झाले असते, मिळाल्यावर बसून राहिल्यावर. मग आता मिळालं आहे ना, आता कशासाठी बसायचं. यांचं स्वप्न आम्ही पूर्ण नाही होऊ दिलं, म्हणून ह्या असं उलटं सुलटं यायला लागले. त्यांच्याकडे लक्ष द्यायची आपल्याला गरज नाही. आपण फक्त एकजूट राहा, कारण ह्यो लढा गोरगरीब मराठ्यांसाठी. गावोची गावं कुणबी प्रमाणपत्रात निघाले, गावोची गावं. या आंदोलनाचं यश नाही का. मुंबईत जाऊन काय मिळालं विचारतायत आपल्याला. आपल्याला खूप मिळालं आहे, यांना मिळालं नाही, आपल्याला मिळालं आहे. आणि मी अंमलबजावणी होईपर्यंत मी थांबणार नाही, मी आंदोलन बंद करणार नाही. त्यावेळी शब्द दिला होता, त्या शब्दावर मी आजही ठाम आहे, उद्याही ठाम राहणार आहे. आणि आमचे गोरगरीब लोक महाराष्ट्रातले करोडो, आम्ही दोघंही एकमेकाच्या समोर आहेत आणि बरोबर आहेत. कारण मी त्यांना मायबाप म्हणलं आहे, आमचं मायलेकराचं नातं आहे. आम्ही मायलेकरं दोघंही करोडोच्या संख्येने एकत्र आहेत. हे ज्यांना गरज नाही हे लेणार, कारण यांनी काहीतरी तिकडून घेतलेलं, यांनी सुपारी घेतल्याचं जे ट्रॅप पाठीमागं म्हणलो होतो मी, त्याला ह्यो म्हणतात, ह्यो ट्रॅप आहेत, बदनाम करायचा. मायबाप मराठ्यांना शेवटी एवढंच सांगतो, यांना मी तिथं नको आहे, मी आंदोलनात नको आहे, कारण मी विषय मार्गे काढतो आहे आणि यांना विषय मार्गे नाही काढायचे. कारण मराठा समाजाच्या जीवावर यांना पदं मिळत आहेत, अनेक गोष्टी मिळत आहेत आणि ते आता मिळणार नाही आहेत. कारण एकदा आरक्षणाचा विषय संपला की यांचा कार्यक्रम आवारला. आणि त्यामुळे यांची अशी इच्छा आहे की मी या आंदोलनात नसलो पाहिजे. जोपर्यंत माझा समाज मला म्हणत नाही बाजूला, तोपर्यंत मी होत नाही. यांची तेवढीच इच्छा आहे, याला बाजूला काढायचं. आपल्या सगळ्याच्या दुकानं बंद झालेत आणि मी बाजूला, समाज म्हणत नाही तोवर निघत नाही. हे मात्र याच्यावर मी ठाम आहे. समाजाने काळजी करायची गरज नाही, समाजाला मिळाल्याशिवाय मी हटत नाही आणि माझा समाज काळजी करत नाही. उलट त्यांना जर वाटत असेल याची काही व्याख्या द्यायची सगळे सोयऱ्यांची, तर महाराष्ट्रात असणाऱ्या सगळ्या अभ्यासकांना माझी हात जोडून विनंती आहे लोकशाही चॅनलच्या माध्यमातून, की तो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप व फेसबुकवर लिहिण्यापेक्षा आणि बदनामी करण्यापेक्षा तुमचं म्हणणं तिथं मांडा, गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल. इकडे शायनिंग दाखवू नका व्हॉट्सअप फेसबुकवर. तुम्ही लय हुशार असलेली, तुम्हाला वाटतं तुम्ही लय हुशार आहेत, म्हणजे हे करोडो लोक हे यांना काहीच अक्कल नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला. तुम्ही जर हुशार आहेत, ते कायदा मजबूत करण्यासाठी तिथं तुमचं म्हणणं मांडा, इकडे वेळ घालू नका. मी आरक्षण मिळेपर्यंत हटत नाही, कोणाला काय करायचं करू दे. बरं पाटील, मात्र तुम्ही म्हटले होते की जे ट्रॅप रचणारे आहेत त्यांची मी नावं सांगणार. मग ते मंत्री आहेत किंवा कोण नेते आहेत किंवा कोणी समाजाचे इतर चेहरे आहेत किंवा समाजातील चेहरे आहेत, त्यांचं नावं तुम्ही जाहीर केलं नाही. ते गप्प बसले मुंबईत गेल्यावर, ते वाटानेच त्यांच्या लक्षात आलं. 2 दिवस झाले की त्यांनी ते बंद करून टाकला खेळ. त्यांच्या लक्षात याला नाव माहीत झाले दिसतात, कारण त्यांचे लोक मला नाव सांगणारे. तिथले अधिकारी सांगतात, त्या मंत्र्याच्या आसपासचे असणारे मराठी, ज्या मराठ्यांचं या आंदोलन सुरू झाल्यापासून कल्याण झालं आहे, त्यांच्या नोंदी मिळाल्या, ते हळूच मला सांगतात की असंच चाललं यांचं. मला त्यांचे नाव माहीत झाले होते, परंतु त्यांनी त्या 2 दिवसात आम्ही जवळ पाथर्डीजवळच असून तेव्हापासून बंद करून टाकलं ते विषय. बरं, कोण होते ते नेमकं? आता कशाला नाव घ्यायचं, ते डबल जर उठले लगेच नाव सांगून टाकी. का बघा, मी लपून ठेवत नसतो का, दाना नाव सांगून येतो, वाजूनच ठिकाणी टांबराळं त्याचं. म्हणजे तुम्ही त्याला सावध करताय का नेमकं तुम्ही त्याला धमकी देताय की नेमकं त्यांचं नाव सांगताय? त्याला काय समजायचं त्यांनी समजायचं. पण त्याने ट्रॅप रचला होता आणि त्याच्या लक्षात आलं आपले 5-6 जणांचं नाव राईट येणार आहे दादा याच्यात. त्याने वेळ केलं, याला माहीत झालं कोणून तरी. आणि मी येडपड्डे, मी काय असं ध्यानात ठेवत नसतो, मी खापकून सांगून टाकत असतो मग लगेच. त्यामुळे ते जर टेन्शनमध्ये आलं वाटतं, त्यांनी ते लोक गप्प बसले वाटतं. ही एक ट्रॅपचाच प्रकार आहे आता जे चाललं आहे ना सोशल मीडियाला, हे ट्रॅपचा प्रकार आहे की काय मिळालं नाही म्हणायचं, संभ्रम समाजात निर्माण करा. समाजाला माहिती आहे काय मिळाले, समाजाने उगाच गुलाल नाही उधळला. त्यांना जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश पाहिजे होता तो मिळाला आहे. आता अधिवेशन जवळ येईपर्यंत त्याच्यात कायद्यात रूपांतर होणार नाही. त्याची एखादा अंमलबजावणी झाली, 10 मी बसलोच ना. अहो, यांनी काय काय धरलं आहे मला माहिती. बंद खोलीत करून बसले आणि इकडे तिथं कुठं बसतो डांबरावर. ते भ्यायला लागले ना ते आलेले अधिकारी. मी म्हणलं बाहेर बसू. आमच्या पोट्ट्याने घोषणा दिला बाहेर, 1 मराठा लाख मराठा मोठ्याने. एकदाच 10,000 पोरं आले, त्याची पातळ झाली ना.
तेव्हा मला मी नाही येतो बा बाहेर बोलायला चर्चेला. म्हणलं बोलीत, पण माझ्या मराठ्यांना माहिती आहे ना, मी 4 भिंतीत बोललो तरी कायदाच मागणार आहे आणि व्यासपीठावर ओपन बोललो तरी कायदाच मागणार आहे. मराठ्यांचं कुठं काही संभ्रमच नाही ना आमच्यात. तो पण पोट दुखायला लागलं उगाची उगा कामा धामाचं. तुम्ही आहेतच किती करोड एकीकडं 5-50 जण आहेत तुम्ही पुऱ्या राज्यात. तो काय पोट दुखायची गरज आहे तुला? आम्ही आमची भूमिकेने ठाम आहेत. आम्ही हे बघा, मला जर 4 भिंतीत बोलायचं असतं, मॅनेज व्हायचं असतं, तर मी मागच्या दारातून पिशा घेऊन निघून गेलो असतो का नाही, तिथं राहिलो असतो. आणि का आत थोडे होते का? मुंबईचे सगळे वकील होते हायकोर्टाचे, सगळे अभ्यासक होते आत, आणि वेळोवेळी बाहेर येऊन सांगत होता. यांना काहीच नाही, खोली बंद पाडल्याचं नाही, यांना खोलीत बोललेलं नाही. यांची सगळ्यात मोठी खंत आहे की यांना काहीच मिळालं नाही. याने गल्ल्या गल्ल्याने हिंडले असते नाही, यांना पदही मिळेल नाही, तिथं पैसेही मिळेल नाही. मराठ्यात जेव्हा यांना खायचं होतं त्यामुळे यांची पोटदुखी. शेण खाय नव्हती, जमत नाही का? बरं पाटील, एक जातात शेवटचा प्रश्न थोडा भावनिक आहे. काल घरी गेल्याच्या नंतर मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळाले, कारण समाजासाठी एक हिरो झालेत, राज्यासाठी हिरो झालेत. मात्र तो हिरो जेव्हा घरी परततो थोडंसं वाईट वाटतं, डोळ्यात पाणी पाहायला मिळालं. आणि ह्याच विषयावर आता संघर्षगाथा तुमची जी आहे ती मोठमोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. तिची तयारी जी आहे ती 90%-80% पोहोचली आहे. आणि हा जो तुमचा संघर्ष जो आहे तो पडद्यावर पाहिल्याच्या नंतर समाजालाही वाटेल की असं कोणी होणं नाही आहे. काय सांगाल? हे प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबी नसतं. समाजात असा कोणी होणार नाही हे माझ्या तोंडानं म्हणण्यापेक्षा माझा करोडो समाजच म्हणतो आहे. हे 5-50 जण सोडून दिले ना, बाकी सगळा म्हणतो आहे. आणि मी प्रामाणिकच करतो. नसता मी घोषणाच आमरण उपोषणाची केली नसते साहेब. आता मग काय बेतणार आहे, म्हणजे माझी पाठ थोपटून नाही घेत मी. या उपोषणात माझी काय बेतणार आहे फक्त मलाच माहिती आहे. आता तरीही मी घोषणा केली, तरीही मरणाच्या सरणावर चढायची तयारी दाखवली. हे सोपं नाही आहे. परंतु आता समाजाचा त्या दिवशी लय आग्रह होता, तुम्ही गेलेच पाहिजे घरी. म्हणून 2 दिवसाचा पाहुणा म्हणून गेलो. आत्ताच फोन आला होता. ते म्हणले 2 का होण्या दिवस दिले तर 2 घंटे द्यायनात. म्हणजे मी या समाजाला खरंच मायबाप मानलं, परिवार मानला ना, समाजासाठीच करतो आहे. आणि शेवटपर्यंत कर. मग त्याला ते घरी दुःख वाटलं असेल की 2 दिवस का होणं आले तर एक तर आले पाहुणा म्हणून आले, कायम नाही. मी अंमलबजावणीपर्यंत माझ्या समाजाला उघड्यावर पडू देणार नाही. मग वेळेप्रसंगी ते आमरण उपोषण म्हणजे तुम्हाला खरं सांगतो हे सरणावर चढल्यासारखं खेळ ह्या वेळेस माझा आता. कारण मला किती ते सहन होणार आहे याची खात्री मलासुद्धा नाही आता. तरीही मी ते अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर आहे. आणि मी थांबत नाही. मी वेळोवेळी बैठका घेऊच सांगतो समाजाला परत. आता इतक्या रात्रीसुद्धा आम्ही बैठका घेऊ सांगतो आहे की आपल्याला 10ची तयारी करायची, अंमलबजावणीशिवाय हटायचं नाही. मराठ्यांच्या पदरात ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र द्यायची. नक्कीच आपण पाहत आहे राज ठाकरे यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्यांचं उत्तर स्वतः मनोज जरांगे पाटलांनी दिलं आहे. आणि जो काय विजयाचा गुलाल आहे हा लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी जे काय ट्रॅप रचला जात होता त्या ट्रॅपचा पहिला प्रकार आता सध्या समाजासमोर जो आहे किंवा मनोज जरांगे यांच्यासमोर एक आव्हान बनलेलं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.